काय 100% टॅन रिमूव्ह शक्य आहे का? शक्य आहे. कसं ते ह्या व्हिडिओ मध्ये मी सांगते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ऍक्च्युली मी खूप दिवसांनंतर व्हिडिओ शूट करते, म्हणून मी जराशी नर्वस आहे, पण तरी देखील सुरू करूया. चला तर मग आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तर मी सगळ्यांना खूप मनापासून सॉरी म्हणते की गेला 1 महिना मी एकही व्हिडिओ पोस्ट केलेला नाहीये, आणि पण माझं प्रॉमिस आहे की मी इथून पुढे खरंच मनापासून व्हिडिओ शूट करणार आहे. आणि मला खूप साऱ्या लोकांनी मेसेजेस केले आणि त्या सगळ्यांची मी खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही मला इतकं प्रेम केलं आणि मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हाला आवडत आहेत हे बघून मला आणखीनच जास्त एनर्जी मिळालेली आहे. सो मी इथून पुढे कंटिन्युअसली व्हिडिओज नवीन नवीन टॉपिक्सवरती बनवत राहणार आहे, आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारचा गॅप मी घेणार नाही व्हिडिओ पोस्टिंगमध्ये, मग काहीही रिझन असू दे. सो या वेळेला फक्त मला माफ करा. आणि आता पुढे व्हिडिओकडे वळूयात. सगळ्यात पहिले तर नमस्कार मंडळी, हॅलो, हाय, नमस्ते, वनकम अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल दॅट इज वाई टॉक्स विथ वैष्णवी अक्षय. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर आपण ब्युटी, फॅशन, स्टाईल रिलेटेड खूप छान छान असे कंटेंट व्हिडिओज पोस्ट करत असतो. जर तुम्हाला देखील या टॉपिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज पोस्ट करत जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मंडळी, आता फार वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या टॉपिककडे आपण वळूयात. आजचा टॉपिक तुम्ही टायटल वाचल्याप्रमाणे 100% टॅन रिमूव्ह, 100% टॅन रिमूव्हल वरती आहे. आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण कुठले कुठले पॉईंट्स बघणार आहोत ते आता मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड मध्ये सांगते, आणि तिथून पुढे मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं ते म्हणजे टॅनिंग म्हणजे काय, दुसरं टॅनिंग बद्दलचे समज गैरसमज, तिसरं टॅनिंग घालवण्यासाठीचे उपाय, चौथं टॅनिंग होऊच नये म्हणून काय काळजी घ्यावी, आणि पाचवं जाता जाता एक टिप सुद्धा. सगळ्यात पहिलं ते म्हणजे टॅनिंग म्हणजे काय. आता बऱ्यापैकी लोकांना असा प्रश्न पडलाय की आमची स्किन काळी झाली म्हणजे टॅनिंग झालं, तर तसं काही नसतं. त्याचं ऍक्च्युअल रिझन काय असतं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, आणि इथून पुढे व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे ते फार महत्त्वाचं आहे. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप महत्त्वाची आहे, गरजेची आहे, म्हणून कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तर टॅनिंग म्हणजे काय, नेमकं टॅनिंग होतं कसं, तर आपल्या शरीरामध्ये मिलॅनिन नावाचा एक घटक असतो, एक पदार्थ असतो. सो ज्यांच्या शरीरामध्ये मिलॅनिन नावाचा पदार्थ जास्त असतो त्यांची स्किन काळपट किंवा डार्क असते. ज्यांच्या शरीरामध्ये मेलॅनिन नावाचा पदार्थ कमी असतो त्यांची स्किन फेअर किंवा मग पांढऱ्या रंगाकडे वळते. सो मग काय होतं, ज्यावेळेस आपण उन्हामध्ये बाहेर निघतो, उन्हाळ्याच्या दिवसात खूप जास्त गरम असतं आणि खूप जास्त तीव्र उष्णता असते, तर त्यामुळे काय होतं, सतत आपल्या एखाद्या भागाला सारखा सूर्यप्रकाश लागत असतो, खूप जास्त चटके बसत असतात, आणि मग आपला मेंदू आपल्या स्किनला त्या पर्टिक्युलर एरियाला सांगतो की तिथे मिलॅनिन नावाचा घटक वाढव. आणि काय होतं अल्टिमेटली की मिलॅनिन नावाचा घटक वाढला की जसं मी तुम्हाला सांगितलं की मिलॅनिन वाढलं की ऑटोमॅटिकली स्किन तुमची डार्क शेडकडे वळायला जाते. सो मग त्या पर्टिक्युलर एरियावरतीच तुम्हाला फक्त टॅनिंग होतं. कधी कधी एखादा छोटासा स्पॉट असू शकतो किंवा एखादा चट्टा असू शकतो, खूप छोटासा भाग इथे गालावरती झालाय वगैरे, सो त्याला आपण पिगमेंटेशन किंवा वांग असं म्हणतो. पिगमेंटेशन किंवा वांग कसा घालवायचा किंवा त्याच्यावरती काय काय उपाय करायला हवे यावरती मी खूप छान स्वतंत्र असा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका, त्याची लिंक मी तुम्हाला वरती डिस्क्रिप्शन मध्ये देते. आणि सो मी तुम्हाला आता हे सांगितलं की टॅनिंग नक्की कसं आणि कशामुळे होतं ते. तर पुढे वळूयात. दुसरं ते म्हणजे टॅनिंग बद्दलचे समज आणि गैरसमज. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की मिलॅनिन नावाचा घटक ज्यांच्या शरीरामध्ये जास्त असतो, तर काही वेळेस ज्यांची स्किन डार्क शेडची असते त्यांना टॅनिंगचा फारसा असा काही फरक पडत नाही, पण ज्यांची स्किन मीडियम किंवा फेअर स्किन टोनकडे जाते त्यांना टॅनिंगचा फरक पडतो. आता मीडियम स्किन टोन वाल्यांचं कसं असतं की त्यांना त्यांची स्किन गोरी किंवा फेअर झालेली हवी असते, आणि त्याच्यामुळेच ते बाजारातले बरेच सारे फेअरनेस क्रीम्स वगैरे असं काही काही वापरत असतात. पण शक्यतो माझ्या मते तरी प्रत्येक रंग हा खूप सुंदर आहे, आणि काहीच गरज नाही आपल्याला आपल्या रंगाच्या वेगळ्या रंगासारखं दिसण्यासारखं किंवा उगाचच गोरं दिसण्यामध्ये काहीच अर्थ नाही. आपली इंडियन स्किन टोन खूप सुंदर आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या हिशोबाने, प्रत्येकाची स्किन वेगवेगळी आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या रंगाचा दिसतो, आणि त्यामुळेच विविधपूर्ण असा आपला हा भारत देश आहे. सो मग
त्याच्यामध्ये काही गरज नाही की आपण फेअर आहोत, आपण काळे आहोत, त्याच्यामध्ये पडायचंच नाही. आपल्याला जो रंग देवाने दिलेला आहे तो रंग आपल्याला छानच दिसतोय. त्याच्यानंतर तर ज्या लोकांची स्किन पांढरी किंवा फेअर असते त्या लोकांमध्ये काय असतं की बीचवरती तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा मूवीजमध्ये किंवा तुम्ही स्वतः देखील पाहिलं असेल की बीचवरती लोक जाऊन स्वतःचं शरीर टॅन करून घेतात, त्यांच्या बॉडीवरती ते टॅन आणण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या मागचं कारण असतं की त्यांची स्किन शक्यतो जेवढी हवी त्याच्यापेक्षाही खूप जास्त पांढरी असते आणि मग त्यांना इंडियन स्किन टोनकडे वळायचं असतं, त्यांना थोडीशी डार्क स्किन टोन हवी असते आणि त्याच्यामुळे ते स्वतःची बॉडी टॅन करून घेत असतात. पण ऍक्च्युली मी माझ्या स्टडीनुसार सांगते की डर्मिटोलॉजिस्ट अजिबात असं रेकमेंड करत नाही कुठल्याही प्रकारे स्वतःच्या शरीराला सूर्यप्रकाशामध्ये जाळत बसायचं नाही स्वतःच्या स्किनला. त्याच्या मागचं कारण असं की ज्यावेळेस तुम्ही कुठलंही प्रोटेक्शन न वापरता किंवा खूप जास्त वेळ ज्यावेळेस सूर्यामध्ये तुम्ही सूर्याच्या तीव्र ऊर्जेमध्ये ज्यावेळेस बसता त्यावेळेस तुमची स्किन जळू शकते, सेन्सिटिव्ह होऊ शकते, त्याचं टेक्स्चर बिघडू शकतं आणि तुम्ही विचारही करू शकत नाही. अशा प्रकारची सेन्सिटिव्हिटी तुम्हाला येऊ शकते आणि अल्टिमेटली तुम्हाला डर्मिटोलॉजिस्टकडे जावं लागतं, कारण त्याचा तुम्हाला त्रास व्हायला लागतो. तुम्हाला दुसरं काहीच त्याच्यावरती ऍप्लिकेशन करता येत नाही स्किनवरती आणि तुम्ही कितीही उपाय करायला गेलात तरी देखील जेवढी तुमची स्किन चांगली आहे त्याच्यापेक्षा कित्येक पट ती खराब होऊ शकते. म्हणून असल्या प्रकारचे उद्योग करायला जायचं नाही. दुसरं ते म्हणजे ज्या लोकांची स्किन डार्क असते, ज्यांचा रंग हा काळपट असतो, सावळा असतो, अशा लोकांना फेअर होण्यासाठी खूप साऱ्या क्रीम्स वापरायची एक सवय असते. सो माझ्या मते तरी तुम्ही अशा प्रकारच्या क्रीम्स तुम्ही काहीतरी सोशल मीडियावरती पाहिले की अचानक हात गोरा झालाय काहीतरी लावल्यानंतर वगैरे, तर असं काही ऍक्च्युली घडत नाही, अजिबातच शक्य नाही. सो असल्या गोष्टी करायला जायचं नाही. आणि हो, टॅनिंग जर तुम्हाला झालं असेल की तुमचा जो रेग्युलर कलर आहे त्याच्यापेक्षा जर तुमची स्किन डार्क झाली असेल, तुम्हाला चट्ट्यासारखं दिसत असेल, सो तशा वेळेस मात्र तुम्ही टॅनिंगसाठी उपाय केले पाहिजे. आणि ते टॅनिंग देखील 100% जात नाही अशावरती सुद्धा लोकांचा काहीतरी एक समज असतो, तर ते देखील खोटं आहे. टॅनिंग 100% जाऊ शकतं, याची मी गॅरंटी देते आणि या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला त्याचे उपाय सांगत आहे. सो चला तर मग आता उपाय जाणून घेऊयात. आता आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाचा टॉपिक, तो म्हणजे टॅनिंग घालवण्यासाठीचे उपाय. तर ते उपाय जे आहेत ते 3 सबसेक्शन मध्ये डिवायडेड आहेत. सगळ्यात पहिलं ते म्हणजे घरगुती उपाय, घरी बसल्या बसल्या आपण टॅनिंग कसं घालवू शकतो. दुसरं ते म्हणजे केमिकल प्रोडक्ट्स किंवा बाजारामध्ये मिळणाऱ्या अशा काही क्रीम्स वगैरे त्या प्रोडक्ट्सला वापरून देखील तुम्ही तुमचं टॅनिंग घालवू शकता. तिसरं ते म्हणजे डर्मिटोलॉजिस्ट कडे जाऊन तुम्हाला काही ट्रीटमेंट्स आहेत का जे केल्याने तुम्ही तुमचं टॅनिंग घालवू शकता. अशा सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता पुढे सांगते. सगळ्यात पहिला घरगुती उपाय तो म्हणजे लेमन ज्यूस आणि हनी. या दोघांना आपल्याला छान मिक्स करायचंय. मिक्स झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला टॅन झालेले चेहऱ्यावरती किंवा इतर बॉडी पार्ट्सवरती आपल्याला ते लावायचे. 15 ते 20 मिनिटं आपल्याला त्याला वाळून द्यायचे आणि त्याच्यानंतर कोमट पाण्याने ते स्वच्छ धुवून काढायचे. आता लेमन ज्यूस मध्ये काय असतं, तर लेमन मध्ये स्किन लाइटनिंग प्रॉपर्टीज असतात, व्हिटॅमिन सी असतं, ब्राईटनेस आपल्या स्किनवरती येते आणि त्याचप्रमाणे हनीमध्ये सूदिंग आणि मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात. सो तुम्हाला त्याच्यामुळे टॅनिंग जायला खूप छान मदत होते. त्यानंतर दुसरं ते म्हणजे कुकुंबर आणि रोज वॉटर टोनर. म्हणजे काकडी घ्यायची आहे, ती छान खिसायची आहे, त्याचा रस काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रोज वॉटर मिक्स करायचंय आणि हे छान मिक्स झालं की एका बॉटलमध्ये भरून, स्प्रे बॉटलमध्ये भरून आपल्याला त्याचा ॲज अन टोनर म्हणून वापर करायचा आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, काकडीमध्ये ऑलरेडी खूप जास्त प्रमाणामध्ये वॉटर असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये हायड्रेशन खूप जास्त असतं. त्याचप्रमाणे काकडीमध्ये स्किन लाइटनिंग प्रॉपर्टीज देखील असतात. रोज वॉटरमध्ये देखील स्किन टोन आपली छान होण्यासाठीच हेल्प करतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला रिफ्रेश करतं. कूलिंग सेन्सेशन, रिफ्रेशमेंट आणि ह्या गोष्टी मिळाल्यामुळे आपल्या स्किनवरचं मिलॅनिन जे साचलेलं आहे, जे वाढलेलं आहे ते कमी व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे आपल्याला टॅनिंग जाण्यासाठी देखील मदत होते. त्यानंतर तिसरं ते म्हणजे योगर्ट आणि टर्मरिक म्हणजे दही आणि हळद.
आता दह्यामध्ये, योगर्टमध्ये लॅक्टिक ऍसिड असतं, ज्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ती जेंटली एक्सफोलिएट होते आणि स्किन एक्सफोलिएट झाल्यामुळे स्किनचा जो वरचा जळालेला किंवा डेड झालेला जो भाग असतो तो निघून जातो आणि आतमधली जी न्यू त्वचा असते, जी छान ताजी त्वचा असते ती बाहेर येते. आणि ऑफकोर्स मग जर तसं झालं तर आतमधल्या स्किनपर्यंत आपल्याला टॅनिंग झालेलं नसतं. सो मग ती जी बाहेर स्किन येते ती आपल्या रेग्युलर स्किन टोन सारखी असते. सो दुसरी गोष्ट आपण ऍड केली ती म्हणजे टर्मरिक, हळद. हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज खूप जास्त असतात आणि त्याच्यामुळे आपली स्किन टोन जी आहे ती लाईट व्हायला आणि त्याचप्रमाणे आपल्या स्किनवरती खूप जास्त प्रचंड ग्लो आणण्यासाठी टर्मरिक आपल्याला मदत करते. सो ह्याच्यामुळे देखील आपले टॅन लाईन्स लवकरात लवकर बरे होऊ शकतात किंवा लवकरात लवकर कमी होऊ शकतात. चौथा घरगुती उपाय आहे पोटॅटो स्लाइस. काय करायचं? कच्चा बटाटा घ्यायचा, त्याला छान कापायचा, त्याच्या चकत्या तयार करायच्या आणि तो जसाच्या तसा बटाटा आपल्या चेहऱ्यावरती किंवा ज्या ठिकाणी आपल्याला टॅनिंग झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला तो सर्क्युलर मोशनमध्ये घासायचा आहे. खूप खसाखसा नाही घासायचा, जेंटलीच घासायचा आहे. पण पोटॅटोमुळे काय मदत होते तर पोटॅटोमध्ये खूप जास्त प्रमाणात एन्झाईम्स असतात आणि त्याचप्रमाणे व्हिटॅमिन सी असते, ज्याच्यामुळे आपल्याला टॅनिंग लवकरात लवकर कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी मदत होऊ शकते. आता पाचवं आणि सगळ्यांना माहीत असलेलं ते म्हणजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेलचं काय असतं तर ॲलोवेरा जर तुमच्या घरामध्ये असेल तर जसाच तसा ॲलोवेरा तुम्ही घेऊन लावला तर खूपच छान. पण तो जरा मेसी प्रकार आहे, कारण की ॲलोवेरा लावल्यानंतर तो असं फार टिकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पटकन धुवायचं जरी म्हटलं तरी धुताना देखील ते असं सगळीकडे अस्ताव्यस्त पसरतं. पण तरी देखील नॅचरल ॲलोवेरा हा सगळ्यात बेस्ट असेल. ॲलोवेरामध्ये सुदिंग प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे आपलं जे टॅन आहे ते जायला मदत होते. नरिशमेंट आपल्याला ॲलोवेरा देते, त्याच्यामुळे आपल्या स्किनला रिपेअर व्हायला जास्त लवकर मदत होते आणि स्किन आपली पटकन हील होऊ शकते. जर तुम्हाला जमलं तर बाजारामध्ये ॲलोवेरा जेल्सचे डबे ऑलरेडी मिळतात, तर ते रात्री झोपताना थोडंसं ॲज अ नाईट क्रीम म्हणून समजा, पण थोडासा ॲलोवेरा जेल घेऊन आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरती छान थोडा वेळ मसाज करून तसंच लावून झोपून जायचं. दुसऱ्या दिवशी आपला चेहरा धुवायचा. आणि जर तुम्ही नॅचरलच ॲलोवेरा घेऊन लावत असाल तर त्यात मात्र तुम्हाला ते लावायचे 15 ते 20 मिनिटं थांबायचे. ते संपूर्ण सुकणार नाही, पण जितकं पण सुकेल तेवढं फार ते सुकलं की त्याच्यानंतर ते तुम्हाला जाऊन धुवून टाकायचे. त्याच्यासाठी तुम्हाला कोमट पाणी वापरायची पण गरज नाही, तुम्ही साधं पाणी देखील वापरू शकता. आता जाणून घेऊयात केमिकल प्रोडक्ट्स वापरून आपलं टॅनिंग कसं घालवायचं ते. आता बाजारामध्ये आपण बघतो की खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे स्किन केअरचे प्रोडक्ट्स अवेलेबल असतात. पण टॅनिंग घालवायचं असेल तर सगळ्यात मेन तुम्हाला जर कुठलं प्रोडक्ट लागणार असेल तर ते आहे एक्सफोलिएटर, म्हणजेच स्क्रब. तर कुठलं छान स्क्रब वापरल्यानंतर तुमचं टॅनिंग जाऊ शकतं याचा मी तुम्हाला इथे फोटो देते. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे एक्सफोलिएशनमुळे काय होतं नक्की. तुम्ही दुसरं कुठलंही एक्सफोलिएटर किंवा दुसरं कुठलंही तुमच्या आवडीचं स्क्रब वापरू शकता, फक्त शक्यतो ज्याचे स्क्रबचे दाणे खूप मोठे नसतील, बारीक असतील, अशा प्रकारचे स्क्रब्स वापरावे, जेणेकरून ते तुमच्या स्किनवरती जेंटल असतील. त्याच्यामुळे खूप जास्त तुमच्या स्किनला इरिटेशन होणार नाही. आणि एक्सफोलिएशनमुळे काय होतं तर आपल्या स्किनवरची जी डेड स्किन आहे, ज्या वरच्या लेअरला तुम्हाला टॅनिंग झालेलं आहे ते निघून जातं आणि आतमधली जी ताजी त्वचा आहे ती बाहेर यायला मदत होते आणि त्याच्याचमुळे अल्टिमेटली आपलं टॅन जायला संपूर्णपणे मदत होऊ शकते. दुसरं मी वापरलेलं असं प्रोडक्ट ते म्हणजे ही क्रीम लॅक्टोची. तर ही जी क्रीम आहे ती आपल्याला तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस ह्याला वापरू शकता. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप जास्त उन्हामध्ये हिंडलेला आहात किंवा जरी तुम्ही हिंडलेला नसाल तरी देखील 2 ते 3 वेळेस शक्यतो ही क्रीम आपल्याला संध्याकाळी घरी आल्यानंतर फेस वॉश करून लावायची आहे. थोडा वेळ त्याला सुकून द्यायचे आणि सुकल्यानंतर ती धुवून टाकायची. या क्रीममुळे मला खरंच खूप जास्त प्रमाणात फरक पडला. आता आणखीन कोणते प्रोडक्ट्स वापरू शकतो तर ज्या प्रोडक्ट्समध्ये रेटिनॉलचा वापर केलेला असतो. आता मी तुम्हाला रेटिनॉल बद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून सांगते त्याच्याबद्दल. पण रेटिनॉल जे आहे, जर तुमचं वय 25च्या आसपास असेल किंवा तुमची स्किन खूप प्रीमॅच्युअर एजनिंग मध्ये असेल, तुम्हाला सारखे सतत पिंपल्स, ॲक्नेचा इश्यू होत असेल, तर खूप अगोदर नाही पण एक 20 वर्षांनंतर 25च्या आसपास तुम्हाला रेटिनॉलची गरज भासू शकते तुमच्या स्किन केअरमध्ये आणि त्यावेळेस तुम्ही ते सुरू करावं. पण सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला जमलंच तर शक्यतो डर्मेटोलॉजिस्टला जाऊन सजेस्ट करावं. किंवा जर तुम्ही स्वतःच रेटिनॉल वापरायला घरच्या घरी सुरू करत असाल तर ज्या रेटिनॉलचा
खूप कमी पर्सेंटेज आहे अशा प्रकारच्या बिगिनर रेटिनॉलच्या प्रोडक्ट्स पासून सुरुवात करायची वापरायला. आणि रेटिनॉल हा एक असा प्रकारचा ऍसिड आहे किंवा अशा प्रकारचा एक घटक आहे की ज्याच्यामुळे तुमच्या स्किन केअरच्या वेगवेगळ्या गोष्टींवरती, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स वरती तो मात करू शकतो आणि तुम्हाला इव्हन टोन, छान नरिश्ड हायड्रेटेड स्किन देण्यासाठी रेटिनॉल खूप जास्त महत्वाचं किंवा खूप जास्त मदत करू शकतो. दुसरं ते म्हणजे अशा प्रकारचे सिरम्स किंवा लोशन्स वापरणं ज्याच्यावरती AHA BHA असं लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ काय? अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड, बेटा हायड्रॉक्सी ऍसिड. तर ह्या ऍसिड्समुळे आपल्या जे स्किनवरचं एक्सफोलिएशन आहे ते घडून येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला टॅनिंग लवकरात लवकर कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठले प्रोडक्ट्स घेत असाल की जे रेटिनॉल सारखे खूप जास्त पॉवरफुल किंवा त्याच्यामुळे तुम्हाला रिॲक्शन होण्याची किंवा खूप जास्त स्किन इश्यूज होण्याची शक्यता नाहीये, तर तशा प्रकारचे ऍसिड्स तुम्ही वापरू शकता. तर कशा? तर ज्या बॉटल्सवरती सॅलिसिलिक ऍसिड लिहिलंय, ॲझलिक ऍसिड लिहिलंय, लॅक्टिक ऍसिड लिहिलंय, व्हिटॅमिन C लिहिलंय, अशा प्रकारच्या बॉटल्स प्रिफर करायच्या तुमच्या स्किन केअरमध्ये. आणि त्याच्यामुळे तुमचं टॅनिंग जे आहे ते डेली जरी झालं तुम्हाला थोडंफार टॅन, तरी स्किन केअर आपण डेली करत असल्यामुळे जेवढं काही टॅन आपल्याला डेली बेसिसवर झालेलं आहे ते निघून जातं आणि आपली स्किन खूप जास्त टॅन होत नाही. आता तिसरं ते म्हणजे डर्मेटोलॉजिस्ट कडच्या ट्रीटमेंट्स. आता डर्मेटोलॉजिस्ट कडे जर का तुम्ही जाणार असाल टॅन रिमूव्हलसाठी, तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारच्या ट्रीटमेंट्स ज्या खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत पण थोड्याशा खर्चिक आहेत. जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर बेस्टच आहे. सगळ्यात पहिलं ते म्हणजे केमिकल पिल्स आणि दुसरं म्हणजे लेझर ट्रीटमेंट. आता केमिकल पिल्स मध्ये काय केलं जातं? ज्या ऍसिड्सची मी मगाशी नावं घेतली, अशा प्रकारचे ऍसिड्स त्या ठिकाणी डायल्युटेड फॉर्म मध्ये ते तुम्हाला पातळ लेअर तुमच्या स्किनवरती लावलेला असतो आणि त्याच्यानंतर तुमची जी स्किन आहे ती एक्सफोलिएट होते आणि ते नंतर पिल नंतर ते काढून टाकतात. सो मग त्या एक्सफोलिएशनमुळे काय होतं? आपली स्किन नरिश होते, आपली डेड स्किन निघून जाते, त्याचप्रमाणे स्किन रिज्युनिवेट होते आणि आपल्याला जे टॅन वरच्या लेअरला झालेलं असतं ते एक्सफोलिएशनच्या माध्यमातून निघून जातं आणि लवकरात लवकर आपलं टॅन बरं व्हायला लागतं. दुसरं ते म्हणजे लेझर ट्रीटमेंट. आता लेझर ट्रीटमेंटमध्ये इंटेन्स पल्स लाईट IPL अशा प्रकारचं एक लेझर असतं, ते वापरलं जातं टॅन रिमूव्हलसाठी. तर ते काय मदत करतं की पर्टिक्युलर तुमच्या पिगमेंटेड एरियावरती ते लाईट सोडलं जातं आणि त्याच्यामुळे तिथे असलेलं खूप जास्त मिलॅनिनचं जे प्रमाण आहे ते कमी केलं जातं, जेणेकरून मिलॅनिन कमी झाला तर ऑटोमॅटिकली तुमचा जो स्किन टोन आहे तो लाईट होईल. इथे तुमचा जो टॅन आहे तो खूप लवकर आणि पटापट असा जाऊ शकतो. सो ऑफकोर्स लेझर ट्रीटमेंट खर्चिक असणार आहेत, पण जर तुम्ही अफोर्ड करत असाल तर बेस्ट आहे. आणि अशा प्रकारचे जे लेझर ट्रीटमेंट्स आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही आपल्याला त्रास होत नाही, काहीही दुखत नाही किंवा काही नाही. अगदी पेन फ्री किंवा पेनलेस अशा प्रकारचे लेझर ट्रीटमेंट्स असतात. सो तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आता हे सगळं आपण पाहिलं की टॅनिंग घालवण्याचे उपाय काय, घरगुती उपाय काय, प्रोडक्ट्स काय वापरू शकतात किंवा कुठले प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकता हे देखील मी तुम्हाला सांगत राहील. किंवा आणखीन म्हणजे डर्मेटोलॉजिस्ट कडे गेल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट घेऊ शकता जेणेकरून तुमचं टॅन लवकरात लवकर जाईल. पण ऍक्च्युअल मध्ये टॅनिंग होऊच नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो मी आता तुम्हाला ते सांगते की पहिली गोष्ट जी मी वारंवार तुम्हाला प्रत्येकच व्हिडिओमध्ये मला वाटतं सांगत आलेली आहे की सन प्रोटेक्शन. सनस्क्रीन वापरणं का गरजेचं आहे, त्याच्याबद्दल काय काय महत्वाचं आहे, का निडेड आहे. सनस्क्रीन नाही वापरलं तर आपल्याला कॅन्सर सारखा आजार देखील होऊ शकतो आणि त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचं सनस्क्रीन वापरावं, कसं सनस्क्रीन असावं, या सगळ्या गोष्टींवरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक देखील मी तुम्हाला देते. या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ देखील पहा आणि तुमच्या स्किनच्या हिशोबाने तुम्हाला सूट होईल अशा प्रकारचं सनस्क्रीन, जे तुम्हाला स्किनला प्रोटेक्ट करेल अशा प्रकारचं सनस्क्रीन निवडा आणि ह्या टॅनला किंवा मग बाकीच्या स्किन इश्यूजला टाटा बाय बाय बोला. दुसरी गोष्ट ती म्हणजे स्किन हायड्रेटेड ठेवणे. जितकं जास्त तुम्ही तुमच्या स्किनला मॉइश्चरायझर लावाल, जितकं जास्त तुम्ही तुमच्या स्किनला हायड्रेशन द्याल, तितकं जास्त ते मिलॅनिनचं जे प्रमाण वाढवण्याचं त्याचं आहे ते कमी ठेवेल. कारण ऑलरेडी त्याला कुलिंग सेन्सेशन मॉइश्चरायझर्समुळे किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड सारख्या मॉइश्चरायझर्समुळे मिळत असतं. तर त्यामुळे काय होतं की ते खूप जास्त मिलॅनिन सिक्रेट करत नाही, इवन इफ तुम्ही उन्हामध्ये गेलेले असलात तरी किंवा तुम्हाला चटका भाजत असला तरी. कारण ऑलरेडी तुम्ही तिथं जी क्रीम लावली
बनवलेली आहे, त्याच्यामुळे त्याला ते कूलिंग सेन्सेशन मिळालेलं आहे आणि कुठेतरी त्याचे जे मेलानिन वाढण्याचं जे प्रमाण आहे ते लिमिटमध्ये आलेलं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही टॅन न होण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता, लोशन्स वापरू शकता, सिरम्स वापरू शकता ज्याच्यामध्ये हायड्रोक्लोनिक ऍसिड असेल, किंवा मग तुमच्या स्किनला हायड्रेटेड ठेवू शकता. भरपूर म्हणजे खूप जास्त नाही, पण जितकं गरजेचं आहे तितकं पाणी पित राहणं. उन्हाळ्याच्या दिवसात तर तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे, कारण की आपली जी बॉडी आहे ती खूप लवकर डिहायड्रेट होते. तर नक्कीच तुम्हाला टॅन न होण्यासाठी खूप जास्त मदत होईल. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे टॅनिंग म्हणजे काय, टॅनिंग बद्दलचे समज गैरसमज, टॅनिंग घालवण्यासाठीचे उपाय, टॅनिंग होऊच नये म्हणून काय करायला पाहिजे यासाठीचे उपाय, या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला एक छोटीशी टिप देणार आहे. ती म्हणजे ज्या वेळेस आपण टॅनिंग घालवण्यासाठी प्रोडक्ट्स वापरत असतो त्यामध्ये असलेल्या ऍसिड्समुळे आपली स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह होते आणि अशा वेळेला डायरेक्ट सूर्यप्रकाशामध्ये जाणं हे चुकीचं आहे, किंवा खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड्स असलेले प्रोडक्ट्स वापरणं ॲट अ टाइम हे देखील चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह होऊ शकते, जळू शकते म्हणजे रेडनेस येणं, इरिटेशन होणं, किंवा मग बर्न झाल्यासारखं, सनबर्न झाल्यासारखे पॅचेस तयार होणं, अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे एकसाथ खूप सारे ऍसिड्स वापरायला जायचं नाही. मी जे काही तुम्हाला ऍसिड्सची नावं सांगितली, तर जेव्हा केव्हा तुम्ही प्रोडक्ट घ्याल त्यावेळेस एकच बॉटल घ्या, एकाच प्रकारचं लोशन घ्या. त्याच्यापैकी कुठलं तुम्हाला वापरायला पाहिजे हे मी तुम्हाला सतत इंस्टाग्रामवरती, माझ्या व्हाईटॉक्सच्या पेजवरती देखील मी तुम्हाला सांगत असते. खूप साऱ्या प्रोडक्ट्सचे रिव्ह्यूज मी तुम्हाला तिथे सांगत असते, त्याची देखील तुम्हाला हेल्प होईल. सो तुम्ही व्हाईटॉक्सला देखील फॉलो करू शकता, जेणेकरून तुम्हाला इझिली बऱ्याच गोष्टी किंवा बरेच मार्केटमध्ये असलेल्या प्रोडक्ट्सबद्दल नॉलेज मिळेल आणि अकॉर्डिंग टू तुमच्या हिशोबाने तुम्हाला आता कशावरती फोकस करायचं आहे, तुम्हाला नक्की तुमच्या स्किन रिलेटेड कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, याच्यासाठी तुम्ही तुमचं प्रोडक्ट निवडू शकता. सो ही होती आजची आपली टिप. या टिपला लक्षात ठेवा आणि आपल्या स्किनची काळजी घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओ सोबत इथेच, व्हाईटॉक्स विथ वैष्णवी अक्षयला. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय.